Hello everyone. Today we will see report studies of energy audit. In that first introduction. So firstly before studying this priorly we seen different energy audit reports and different guidelines for energy audit reports. Now how this energy audit report is studied. Okay, so such a introduction, problem formulation, objective of these projects are given here. So introduction: an energy audit, it is a study of a plant or facility of determine how and where energy is used and to identify methods for energy saving. There is now a universal recognition of the fact that no new technologies and much greater use of some that already exist provided the most hopeful prospects for the future. So actual in energy audit study, in plant where is the actual energy is used, okay, and where the energy saving is done, and which is the new technologies can be used, कुठल्या नवीन टेक्नॉलॉजी आपण यूज केलेल्या आहेत का ह्यांचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग हे आयडेंटिफिकेशन हे ॲक्च्युअल कुठे केलं जातं तर रिपोर्ट स्टडीजमध्ये केलं जातं की तुम्ही प्लांट किंवा फॅसिलिटी हे कसं डिटरमाइन केलेलं आहे, कुठे एनर्जी यूज केलेली आहे, आयडेंटिफाय दिस मेथड्स ऑफ एनर्जी सेविंग, कुठली कुठली एनर्जी सेविंग मेथड तुम्ही अप्लाय केलेली आहे, युनिव्हर्सल काही रेकग्नायझेशन थिंग्स किंवा काही फॅक्ट्स यूज केलेले आहेत की नवीन टेक्नॉलॉजीज काय आहेत, ओके, कुठल्या कुठल्या ग्रेटर यूज ऑफ सम दॅट ऑलरेडी एक्झिस्ट प्रोव्हाइडेड द मोस्ट होपफुल प्रॉस्पेक्ट्स फॉर द फ्युचर, यातले कुठले तुम्ही मोस्टली फ्युचरला मॅक्सिममली त्या टेक्नॉलॉजीज यूज करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी कुठे येणार आहेत तुमच्या या रिपोर्ट स्टडीजच्या स्टार्टिंगमध्ये येणार आहेत. In that, there is a first point, there is a problem formulation. Okay, so what is the problem formulation? The total electricity bill for the year 2012 is Rs 1,94,101 and power consumption of this year is 25,047 kWh. Subsequently, the institution is planned to start civil engineering in the year 2014. The mechanical lab of heavy mechanics are being installed in the year 2013. Total energy taken from KEB is only 49 units. In order to manage the power requirements, there is an absolute necessity to save the energy consumption. In order to achieve the required saving in power, the different steps needs to taken. The detail of all the components and facts involved need to examine. So फर्स्ट प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन, आपल्याला प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करायचं की कुठला प्रॉब्लेम आहे तर पहिल्यांदा आपण एनर्जीचं जे काही बिलिंग आहे ते 1,94,000 समथिंग काहीतरी आहे या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की 2012मध्ये हे होतं. त्यावेळेसचे जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे ते साधारण 25,047 किलोवॅट होतं. तर त्या पद्धतीमध्ये असं प्लॅनिंग केलं आहे की काहीतरी नवीन ट्रेड्स, नवीन थिंग्स त्याच्यामध्ये स्टार्ट करणार आहेत, काही मेकॅनिकल लॅब्स, काही सिव्हिल इंजिनिअरिंग. मग ह्या वेळेस काय होणार आहे, टोटल एनर्जी जी काही घेतली जाणार आहे ती एनर्जी इन्क्रीज होणार आहे, नंबर ऑफ युनिट्सने इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, आणि मग पॉवर रिक्वायरमेंट जी काही ते आपल्याला मॅनेज करणं गरजेचं आहे. मग देर इज ॲब्सोल्यूट नेसेसिटी टू सेव्ह दी एनर्जी कन्झम्पशन. मग त्यावेळेस काहीतरी ठिकाणी एनर्जी कन्झ्युम करणं पण गरजेचं आहे कारण युनिट वाढणार आहे. ठीक आहे, इन फ्युचर युनिट वाढण्यापेक्षा आधीच आपण कुठेतरी सेव्ह जर केलं तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आयडेंटिफाय करून ठेवणं गरजेचं आहे to save energy consumption. In order to achieve to required save in power, the different steps to be needed. Okay, power step save करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला गरजेच्या आहेत. त्या डिटेल स्टेप्स ज्या काही इन्व्हॉल्व्ह होतात त्या एक्झामाइन करणं, त्या आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. सो सेकंड वन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रोजेक्ट. आता ह्या प्रोजेक्टचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्व्हेस्टिगेट द एनर्जी कन्झम्पशन ऑफ फुल कॅम्पस बाय एनर्जी ऑडिटिंग. पहिल्यांदा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर इन्व्हेस्टिगेट दी एनर्जी कन्झम्पशन, कुठं कुठं एनर्जी कन्झ्युम झालेली आहे पूर्ण कॅम्पसमध्ये हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. दिस एनर्जी ऑडिट अज्युम्स सिग्निफिकंट ड्यू टू fact that the NITMS electricity bill had crossed Rs 1.19 lakh during 2012 फायनल इयर. म्हणजे त्या फायनल इयरमध्ये मॅक्सिमम कॉस्ट जाते आहे. ठीक आहे, 1.90 lakh
एवढी जर कॉस्ट जात असेल तर ऑब्व्हियसली जे कुठे कुठे एनर्जी आपल्याला कन्झ्युम केली जाते हे आयडेंटिफाय करणं इट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रोजेक्ट. मेथडॉलॉजी अडॅप्टेड. आता ह्यांनी कुठली कुठली मेथडॉलॉजी अडॅप्ट केलेली असेल ह्या रिपोर्टमध्ये, हे रिपोर्ट राईट करताना. फर्स्ट वन, डाटा कलेक्शन. इन प्रिलिमिनरी डाटा कलेक्शन फेज, exhaustive data collection, total data collection was made using different method. ओके, मग वेगवेगळ्या मेथडने आपण वेगवेगळा डाटा कलेक्ट करणार आहे. मग कुठल्या मेथडचं आहेत तर ऑब्झर्वेशन, काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इंटरव्ह्यूविंग की पर्सन अँड मेजरमेंट, काही ठिकाणचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. जे कोणी की पर्सन आहेत, हेड ऑफ द पर्सन आहे, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर मेजरमेंटसुद्धा आपण तिथं करायचं आहे. यानंतरच आपल्याला कळणार आहे की टोटल डाटा काय आहे. फॉलोइंग स्टेप्स आर टेकन, काही डिफरंट स्टेप्स दिल्या जातात. मग आता कसं तुम्ही ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन करणार आहे तर विजिट ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट, सेंट्रल लॅबोरेटरीज, लायब्ररीज, कॅन्टीन, ऑडिओटोरियम अँड अदर एंटिटीज ऑफ द इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूटमध्ये जे काही डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट दिल्याशिवाय ऑब्झर्वेशन होणार नाही. त्याच्याचबरोबर काही कॅन्टीन असेल, सेंट्रल लायब्ररी असेल, लॅबोरेटरीज असतील, ऑडिओटोरियम्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींना व्हिजिट देणं गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन अबाउट द जनरल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वॉज कलेक्टेड बाय ऑब्झर्वेशन. ओके, इन्फॉर्मेशन अबाउट जनरल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत, ओके, त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्यांच्याकडून जो काय डाटा आपल्याला कलेक्ट होणार आहे ऑब्झर्व केल्यानंतर. अँड इंटरव्ह्यूइंग, आणि तिथल्या जे काही मेन हेड आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर डाटा कलेक्ट होईल. ऑब्टेन साईट ड्रॉइंग ऑफ अवेलेबल बिल्डिंग लेआउट अँड इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. आता जे काही तुम्ही जिथं ऑब्झर्व केलेलं आहे, जिथं काहीतरी व्हिजिट दिलेलं आहे, ती जी काही साईट आहे त्या साईटचा जो काही लेआउट आहे तो लेआउट आपण ड्रॉ करणार आहोत आणि त्याचं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. नेक्स्ट वन, कलेक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल फ्रॉम द इन्चार्ज पर्सन. तिथला जो काही इलेक्ट्रिसिटी बिलिंग असेल तिथलं त्याचं कलेक्शन आपण त्या इन्चार्ज पर्सनकडून, त्या हेड पर्सनकडून करणार आहोत. द पॉवर कन्झम्पशन ऑफ अप्लायन्सेस वॉज मेजर्ड युझिंग पॉवर ॲनालायझर. पॉवर कन्झम्पशन कशा करून करणार आहे तर पॉवर ॲनालायझर यूज करून आपण पॉवर कन्झम्पशन मेजर करणार आहे. इन सम केसेस व्हाईल इन अदर केसेस रेटेड पॉवर वॉज यूज्ड. ओके, पॉवर ॲनालायझर थ्रू रेटेड पॉवर यूज आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे. इन्फॉर्मेशन कलेक्टेड ऑन रेड्युडंट नॉन ऑपरेशनल एनर्जी सिस्टीम. जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते ती मॅक्सिमम इन्फॉर्मेशन कलेक्टेड ऑन रेड्युडंट अँड नॉन ऑपरेशनल एनर्जी सिस्टीम, काही नॉन ऑपरेशनल एनर्जी सिस्टीमपासून इन्फॉर्मेशन मिळणार आहेत. द डिटेल ऑफ यूज ऑफ द अप्लायन्सेस वेअर कलेक्टेड बाय इंटरव्ह्यूइंग की पर्सन, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन, केअरटेकर एक्सेट्रा. जे काही इलेक्ट्रिशियन आहेत, केअरटेकर आहेत, त्यांच्याकडून आपण काय करणार, इंटरव्ह्यू घेऊन काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे. अप्रॉक्सिमेशन अँड जनरलायझेशन वेअर डन a place with a lack of information. Approximation and generalization is done where the place with a lack of information. ज्याची इन्फॉर्मेशन नाही आहे त्याचं अप्रॉक्सिमेशन आणि जनरलायझेशन करून आपण त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत. सेकंड वन, डाटा ॲनालायझेशन. आता आपण जे काही डाटा कलेक्शन केलेलं आहे त्या सगळ्या डाटाचं काय करायचं, आपल्याला ॲनालाइज करणं गरजेचं आहे. मग ते ॲनालायझेशन कसं करायचं, पॉवर फ्लो डायग्राम ड्रॉ करायची, इव्हॅल्युएशन ऑफ कलेक्टेड डाटा, डिपार्टमेंट वाईज ॲनालिसिस, ब्लॉक वाईज ॲनालिसिस अँड लोकेशन वाईज ॲनालिसिस. डिपार्टमेंट वाईज त्याचं ॲनालिसिस करायचं, ब्लॉक वाईज ॲनालिसिस करायचं, लोकेशन वाईज ॲनालिसिस करायचं. प्रत्येक डाटा ईच अँड एव्हरी सॉर्ट आउट करायचा आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट वाईज, ब्लॉक वाईज, त्याच्या लोकेशन वाईज त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. रिझन फॉर द व्हेरियन्स बिटवीन कनेक्टेड लोड अँड द ॲक्च्युअल कन्झम्पशन वॉज इव्हॅल्युएटेड. तुम्ही ॲक्च्युअल कनेक्ट केलेला लोड आणि तुमचा कनेक्टेड लोड आणि ॲक्च्युअल कन्झम्पशन जे काय आहे या दोघांमध्ये व्हेरिएशन्स असतील तर त्याचं व्हेरिएशन फाइंड आउट करायचं आहे. वाय देअर इज अ व्हेरिएशन, सो वाय देअर इज अ डिफरन्स, काय एक्झॅक्टली डिफरन्स आहे, कुठे लॉस होतो आहे का, हे आयडेंटिफाय करणं आपल्याला गरजेचं आहे. The database prepared was further studied and the result have been graphically represented. मग तो जो काही डाटा आहे तो तुम्ही स्टडी करायचा आहे आणि ग्राफिकली आपण तो काय करायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे. नेक्स्ट वन, रिकमेंडेशन. आता व्हॉट इज अ रिकमेंडेशन, दॅट इज अ सजेशन आर प्रोव्हाइडेड फॉर बेटर और बेस्ट. ओके, रिकमेंडेशन म्हणजे बेस्ट गोष्टींसाठी काहीतरी सजेशन घ्यायचं आहे, काहीतरी सजेशन प्रोव्हाइड करायचं आहे. मग हे रिकमेंडेशन काय असेल, काय असायला पाहिजे ह्या रिकमेंडेशनमध्ये, द कॅपिटल कॉस्ट इन्व्हॉल्व इन अ रिप्लेसिंग अँड अप्लायन्सेस अँड ऑर प्रोसेस
वॉज एस्टिमेटेड. मग कॅपिटल कॉस्ट इन्व्हॉल्व करायला लागेल, काही अप्लायन्सेस रिप्लेस करायचे असतील, प्रोसेस एस्टिमेट करायचे असतील, तर ती कॅपिटल कॉस्ट आपल्याला सजेस्ट करणं किंवा बघणं गरजेचं आहे की किती लागणार आहे. द एनर्जी सेव्हिंग बाय मूव्ह वॉज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ प्राईस ऑफ एनर्जी पर इयर. एनर्जी सेव्हिंग किती होणार आहे, ओके, ती कॅल्क्युलेट करायची आहे इन टर्म्स ऑफ प्राईसमध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी सेव्ह होऊ शकते तुम्ही रिप्लेसमेंट केल्यानंतर, हे कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. दिस टू कॉस्ट वेअर कम्पेअर्ड टू कॅल्क्युलेट द कॅपिटल कॉस्ट रिकव्हरी टाईम विच इज डेफिनाइट as the total time by which the saving in energy bill balance the capital cost involved. म्हणजे ह्या ज्या काही दोन्ही आहेत, पहिल्यांदा लागणारी एखादी गोष्ट रिप्लेस करायला लागणारी कॉस्ट आणि एनर्जी सेव्हिंग झाल्यानंतरची कॉस्ट, ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं आहे, ठीक आहे. आणि हे कम्पेअर करून तुमची रिकव्हरी टाईम किती आहे, तुम्ही जो काही कॅपिटल कॉस्ट इन्व्हेस्ट केलेला आहे त्याचा रिकव्हरी टाईम किती आहे, हे आपल्याला इथं आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. इफ कॅपिटल कॉस्ट रिकव्हरी टाईम इज लेस, जर कॅपिटल कॉस्ट कमीत कमी दिवसांमध्ये वेळेमध्ये, समजा 1,00,000ची मशीन तुम्ही खरेदी केलेली आहे आणि एनर्जी सेव्हिंग इतकं फास्ट होतं आहे की पर मंथला तुमचं साधारण 20-30 हजार एनर्जी सेव्हिंग होत असेल, तर साधारण 20,000 जर एनर्जी सेव्हिंग होत असेल तर ऑब्व्हियसली 5 मंथमध्ये तुमची जी काही कॅपिटल कॉस्ट आहे 1,00,000, ती काय होणार आहे, रिकवर होणार आहे. तर ते रिकव्हरी टाईम हा जो काही लेस आहे, इफ कॅपिटल कॉस्ट रिकव्हरी टाईम इज लेस, द प्रोडक्ट लाईफ दी मोअर कॅन बी सपोर्टेड. मग त्यावेळेस ती प्रोडक्ट लाईफ आपण काय करू शकतोय, सपोर्ट करू शकतो, किंवा त्यावेळेस आपण इझिली सांगू शकतो की इथं रिकमेंडेशन किंवा इथं आपण तेवढी कॉस्ट घालणं गरजेची आहे, तेवढी कॅपिटल कॉस्ट देणं गरजेची आहे, कारण कमीत कमी पिरियडमध्ये ती आपल्याला रिप्लेस होणार आहे, कमीत कमी पिरियडमध्ये आपल्याला ती रिकवर होणार आहे. Next one point, it is a data presentation in a report. Energy audit consists of different points and data. ओके, एनर्जी ऑडिटमध्ये वेगवेगळे पॉईंट्स आणि डाटा आहे. फॉलोइंग आर दिस पॉईंट्स. मग काही खाली पॉईंट दिलेले आहेत. फर्स्ट वन, कलेक्टिंग डाटा डिटेल ऑफ एनर्जी ऑडिट consumption equipment such as brand, model, power and hours of operation. ओके, वेगवेगळ्या डाटाचे डिटेल आपण बघणार आहे की कुठला ब्रँड आहे, कुठला मॉडेल आहे, कुठली पॉवर आहे, आवर्स ऑफ ऑपरेशन टोटल किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करणार आहोत. सम इंटरव्ह्यूज ऑफ स्टाफ विल ऑल्सो बी रिक्वायर्ड. काही स्टाफचा इंटरव्ह्यू तिथे घेणं गरजेचं आहे किंवा घेणार आहोत. डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ एनर्जी ऑडिट सम मीटरिंग डिव्हाइस विल बी यूज्ड. एनर्जी ऑडिटसाठी काही डिव्हाइसेस यूज करणार आहोत. ॲनालिसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ एनर्जी सेव्हिंग measurements. All the data collected has been analyzed. Energy saving measure can be identified. The information collected and analyzed enable the auditor to detect energy saving measure to reduce energy. ओके, म्हणजे तुम्ही जे काही डाटा कलेक्ट केलेला आहे त्याचं ॲनालिसिस करणं, त्याचं डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. ते ॲनालाइज करणार आहोत आपण की किती ॲक्च्युअल तुमची डाटा कलेक्ट झालेला आहे. तो डाटा कलेक्ट झाल्यानंतर तो डाटा कसा आहे ॲक्च्युअली, ठीक आहे, ह्याचं ॲनालिसिस आपण ह्या थिंगमध्ये करणार आहोत, तो मेजर करणार आहोत. आणि एनर्जी सेव्हिंग किती होते, ते कशामुळे होती आहे, किती कॉस्ट होती, ह्या सगळ्या गोष्टींचं टोटल ॲनालिसिस आपण इथे करणार आहोत. नेक्स्ट वन, सम मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज द टेक्निकल स्कोप. दिस इन्क्लूड फॅसिलिटी, सर्व्हिस अँड इन्क्लुडेड एरिया अँड लेवल ऑफ डेप्थ इन द ॲनालिसिस अँड डिटेल रिक्वायर्ड. ॲक्च्युअल काय फॅसिलिटी आहे, सर्व्हिस आहेत, कुठला एरिया इन्क्लूड आहे, लेवल ऑफ डेप्थ ऑफ ॲनालिसिस किती आहे, डिटेल रिक्वायरमेंट किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल स्कोपमध्ये येतात. नेक्स्ट वन, मेथडॉलॉजी. फिफ्थ वन पॉईंट इज मेथडॉलॉजी. दिस पॉईंट इन्क्लूड्स द ॲनालिसिस ऑफ स्टेट्स ऑफ आर्ट ऑफ फॅसिलिटीज, एनर्जी इनपुट, टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिस, मेजरमेंट रिझल्ट्स अँड एनर्जी बॅलन्स. ओके, आता मेथडॉलॉजीमध्ये मेजरमेंट, रिझल्ट, एनर्जी बॅलन्स, कुठली मेथड तुम्ही अडॉप्ट केली होती फॉर एनर्जी सेव्हिंग पर्पजसाठी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मेथडॉलॉजीमध्ये येणार आहेत. नेक्स्ट वन थिंग, इट इज अ सजेस्टेड एनर्जी सेव्हिंग मेजर. दिस पॉईंट इन्क्लूड अ डिस्क्रिप्शन ऑफ each energy saving measure including potential energy saving, economic saving, investment need and payback. एनर्जी सेव्हिंग मेजर कसं आहे की याच्यामध्ये किती ॲक्च्युअल एनर्जी सेव्ह होती आहे, पोटेन्शियल एनर्जी सेव्हिंग किती झालं, इकॉनॉमिक सेव्हिंग किती झालं, इन्व्हेस्टमेंट नीड किती होती आणि पेबॅक पिरियड किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सजेशन एनर्जी सेव्हिंग मेजरमध्ये येणार आहेत. नेक्स्ट वन पॉईंट इज अ कन्क्लुजन. दिस पॉईंट इन्क्लूड द रिकमेंडेड मेजर, टोटल एनर्जी सेव्हिंग, टोटल इकॉनॉमिकल सेव्हिंग, टोटल इन्व्हेस्टमेंट अँड पेबॅक.
ह्या सगळ्या गोष्टींचं कन्क्लुजन तुम्ही इथं लिहिणार आहात. ठीक आहे, कन्क्लूड करायचं लास्ट वन फायनली, की या सगळ्या ऑडिटमुळे एवढं सेव्हिंग होणार आहे, एवढा एफिशियन्सी इम्प्रूव्ह होणार आहे आणि एवढा पेबॅक पिरियड असणार आहे. हे आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, लास्ट वन कन्क्लूड करणार आहोत. नेक्स्ट वन पॉईंट, इट इज अ फाइंडिंग अँड रिकमेंडेशन. आता व्हॉट इज अ फाइंडिंग? फर्स्ट वन, इंट्रोडक्शन ऑफ दॅट फाइंडिंग. फाइंडिंग इमर्ज फ्रॉम दी क्वालिटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. फाइंडिंग म्हणजे काय, तर आपण काहीतरी शोधतोय, आयडेंटिफाय करतोय, तर ते फाइंडिंग कसं असलं पाहिजे, इट इमर्ज म्हणजे इट स्टार्ट्स सम क्वालिटीज अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. काही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस झालं पाहिजे. फाइंडिंग आर टिपिकली डिवायडेड इन टू सेक्शन्स बाय टेक्निकल एरिया following the outline established in field guideline. Be sure to highlight gender relevant finding. Furthermore, be prepared for new or surprising finding that may emerge as they may require modification to the original outline. जे काही ॲक्च्युअल ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स असू शकतात, काही सरप्रायझिंगली फाइंडिंग्स, काही सरप्रायझिंगली न्यू थिंग्स असू शकतात. एव्हरी असेसमेंट रिपोर्ट इन्क्लूड्स a descriptions of the private health sector, sometime referred to as the private sector landscape. Through there are many way the information can be presented. It is useful to have a visible graphic to illustrate the myriad actors and organization. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी फाइंडिंग्समध्ये येणार आहेत. की क्वेश्चन्स टू बी ॲड्रेस्ड इन द डिस्क्रिप्शन ऑफ द प्रायव्हेट हेल्थ सेक्टर इन्क्लूड्स. आता काही की क्वेश्चन्स आहेत की जे आपण ह्या फाइंडिंग्समध्ये आयडेंटिफाय करणार आहोत. हू आर द की ॲक्टर इन द प्रायव्हेट हेल्थ सेक्टर. त्या प्रायव्हेट हेल्थ सेक्टरमध्ये की ॲक्टर कोण आहे. व्हॉट स्पेसिफिक हेल्थ सर्व्हिस अँड प्रोडक्ट्स आर डिलिव्हर्ड बाय प्रायव्हेट प्रोव्हायडर्स. ॲक्च्युअल हेल्थ सर्व्हिस काय आहे त्या प्रोडक्टची डिलिव्हर्ड बाय दी प्रायव्हेट प्रोव्हायडर. प्रायव्हेट प्रोव्हायडरकडून त्याची हेल्थ सर्व्हिस ॲक्च्युअली काय प्रोव्हाइड केली जाईल, ॲट वॉट प्राईस, किती प्राईसमध्ये. व्हॉट पॉप्युलेशन ग्रुप्स डू दे सर्व. जेंडर, इन्कम, अर्बन, रुरल, स्पेशल ग्रुप. ॲक्च्युअल कुठल्या पॉप्युलेशनला ते काय करणार आहेत, प्रोव्हाइड करणार आहेत, सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत. मग ते कुठला, त्याचा इन्कम कसा असेल, अर्बन असेल, रुरल असेल, स्पेशल ग्रुप्स असेल. हाऊ इज दी प्रायव्हेट हेल्थ सेक्टर ऑर्गनाइज्ड. ते ऑर्गनायझेशन कसं आहे. व्हॉट आर द लिंकेज विथ द ओव्हरऑल हेल्थ सिस्टीम. व्हॉट आर द सोर्स ऑफ प्रायव्हेट हेल्थ एक्सपेंडिचर्स. नेक्स्ट वन पॉईंट, इट इज अ रिकमेंडेशन. रिकमेंडेशन म्हणजे काय, तर सजेशन आर प्रोव्हाइडेड फॉर द बेटर असण्यासाठी किंवा बेटर अँड बेटर होण्यासाठी आपण काहीतरी सजेशन्स प्रोव्हाइड करतो, याला आपण म्हणतो रिकमेंडेशन. रिकमेंडेशन आर arguably the most important part of the analysis. ओके, मग हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ह्या ॲनालिसिसचा आहे, ॲनालिसिस फेज. दिस इज वेअर यू विल सजेस्टेड स्पेसिफिक इंटरव्हेन्शन और स्ट्रॅटेजीज टू ॲड्रेस द इश्यूज अँड constraints identified in the assessment. Recommendation should be directly response to key findings arrived at throughout data collection and analysis. A process of prioritization is essential to narrowing down finding, and once this is done, recommendation should be developed that aligning with the most important finding. Use the abbreviated gender analysis and integration matrix on 1.4 to prioritize gender finding and determine at which level you may wish to intervenes. Will you resulting program projection strategy address a root cause? Will it seek to accommodate or transform existing gender norms? Reviewing previous assessment reports may be helpful at the stage to learn what strategies were recommendation to address specific private sector constraints in other countries. ओके, मग कुठले सोर्स आहेत, तो सोर्स नक्की कुठला असणार आहे, तो कुठल्या पद्धतीचा असला पाहिजे, तो कसा डेव्हलप करायचा आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन जेंडर ॲनालिसिस कसं करायचं आहे, इंडेक्स मॅट्रिक्स कसं करायचं आहे. ठीक आहे, मग ते जेंडर फाइंडिंग कसं करायचं आहे, विश टू इंटरव्हेन्स, त्याचा जो काही इंटरव्ह्यू आहे किंवा तो जो काही पर्सन आहे त्या पर्सनकडून कुठल्या पद्धतीमध्ये इंटरव्हेन्स आपल्याला घ्यायचा आहे, त्याचा मेन रूट कॉज काय असणार आहे,
त्याच्याचबरोबर अकोमोडेट और ट्रान्सपोर्टेशन एक्झिस्ट जेंडर नॉर्म्स, त्या जेंडर नॉर्म्सनुसार काही अकोमोडेशन आणि ट्रान्सफॉर्म असणार आहेत का. ओके, रिव्ह्यूइंग प्रायव्हेट असेसमेंट रिपोर्ट्स मे बी हेल्पफुल ॲट द स्टेज, ह्या स्टेजमध्ये काही प्रायव्हेट असेसमेंट रिपोर्ट्स आपल्याला हेल्पफुल होतील काय. नंबर ऑफ थिंग्स किंवा नंबर ऑफ असणारा तुमचा डाटा जो काय आहे तो रिकमेंडेशनसाठी, शिफारस करण्यासाठी किंवा काहीतरी मॅक्सिमम तुमचं गुड दाखवण्यासाठी महत्त्वाचा आहे का, किंवा आणखी मॅक्सिममली तुमचा रिपोर्ट किंवा तुमचं आउटपुट हे अगदी गुड अँड गुड कसं येईल, एनर्जी सेविंग मॅक्स चांगली कशी होईल. ठीक आहे, ह्याच्यासाठी काही रिकमेंडेशन, काही शिफारसी किंवा काही गुड थिंग्स सांगणं गरजेचे आहेत. त्या सगळ्या गुड थिंग्स या रिकमेंडेशनमध्ये सांगितल्या जाणार आहेत. मग त्याचा रिसोर्स कुठला आहे. वेन एक्झामाइन द सप्लाय चेन इन नायजेरिया आवर असेसमेंट टीम आयडेंटिफाय वीक रेग्युलेशन ऑफ ड्रग व्हेंडर. आता रिसोर्स बघा, एक नायजेरियामध्ये काहीतरी एक असंच ऑडिटिंग झालं होतं. त्या ऑडिटिंगमध्ये ड्रग व्हेंडरशी रिलेटेड काहीतरी वीक रेग्युलेशन्स तिथे किंवा वीक पॉईंट्स मिळाले होते. ॲज अ मेन एरिया ऑफ कन्सर्न दिस लॅक ऑफ एन्फोर्समेंट वॉज कम्प्रायझिंग ड्रग क्वालिटी. ड्रग क्वालिटीमध्ये काहीतरी कम्प्रायझिंग झालं होतं विदाउट इन्क्रीजिंग अक्रॉस वेअर इट वॉज मोस्ट नीडेड. गिवन दिस फाइंडिंग we proposed designing a pilot pharmaceutical network that would achieve the following. म्हणजे मॅक्सिममली कोणाला विचारणार आहे तर ऑब्व्हियसली ड्रग्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांच्या ॲक्च्युअल काय म्हणतो आपण त्याच्या ॲक्च्युअल क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. तर आपल्याला जे काही फार्मास्युटिकल नेटवर्क्स आहे त्यांनाच हे विचारणं गरजेचं आहे की ॲक्च्युअल हे लॅक ऑफ किंवा ॲक्च्युअल हे क्वालिटी रिडक्शन का झालेलं आहे. ओके, क्रिएट अ न्यू स्कोप ऑफ प्रॅक्टिस with a higher training level but a large range of products and service authorized with a supervision by pharmacists. तुम्ही काय करा तर न्यू स्कोप ऑफ प्रॅक्टिस, मॅक्सिमम प्रॅक्टिस करायची आहे, न्यू स्कोप ऑफ प्रॅक्टिस करायची आहे किंवा त्यांना काहीतरी एक हायर ट्रेनिंग, मॅक्सिमम चांगलं ट्रेनिंग द्या विथ अ लार्ज रेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस अथोराइज्ड विथ अ सुपरविजन बाय दी फार्मासिटीज. मग त्या फार्मासिटीजवरती सुपरवायझर ठेवा, काहीतरी अथोरायझर पर्सन ठेवा, त्यांना काहीतरी ट्रेनिंग द्या किंवा काहीतरी नवीन स्कोप अप्लाय करा की जेणेकरून त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. कंडक्ट पूल्ड प्रोक्युमेंट अँड डिस्ट्रीब्युशन फॉर न्यू मेंबर्स. नवीन मेंबर्ससाठी काहीतरी प्रोक्युमेंट्स अँड डिस्ट्रीब्युशन्स प्रोव्हाइड करा. Increases access to credit the establish and expand bureaus. एस्टॅब्लिशसाठी काहीतरी क्रेडिट ॲक्सेस करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. स्ट्रेंथन सुपरविजन अँड क्वालिटी मॉनिटरिंग ऑफ द रिलेटेड आउटलेट्स बाय नेटवर्क फ्रँचायझर. हे काय नेटवर्क आहे याच्यावरती प्रॉपर सुपेरियर क्वालिटी सुपरविजन क्वालिटी मॉनिटरिंग ठेवायचं आहे की जेणेकरून चांगला प्रोडक्ट आपला किंवा चांगलं ड्रग्स फॉर्मेशन होईल. कंडक्ट जॉईंट ब्रेंडिंग ऑफ ऑल फार्मासिस्ट इन द नेटवर्क टू प्रमोट क्वालिटी अँड इन्क्रीजेस द सेल आहे ती क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाईल. आणि ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण प्रॉपर सुपरविजन, प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर मॉनिटरिंग त्याच्यावरती ठेवायचं आहे की जेणेकरून तुमची ड्रगची क्वालिटी जी काय आहे ती इम्प्रूव्ह होईल. आता नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज इम्पॅक्ट ऑफ रिन्युएबल एनर्जी. इम्पॅक्ट ऑफ रिन्युएबल एनर्जी ऑन एनर्जी ऑडिट रिकमेंडेशन. ओके, मग आता रिन्युएबल एनर्जी जी काय आहे या रिन्युएबल एनर्जीचा इम्पॅक्ट रिकमेंडेशनवरती कसा होणार आहे. तर इनएक्झॉस्टेबल एनर्जी. आता ह्या इनएक्झॉस्टेबल एनर्जीचा इफेक्ट कसा होईल हे फर्स्ट वन बघूयात. स्ट्रॉंग विंड, सनी स्काय, ॲब्युडंट प्लांट मॅटर हीट फ्रॉम द अर्थ. ओके, स्ट्रॉंग विंड आहे किंवा सनी स्काय आहे या सगळ्यांमुळे काय होणार आहे, हीट फॉर्मेशन होणार आहे अर्थवरती. अँड फास्ट मुव्हिंग वॉटर कॅन इच प्रोव्हाइड अ वेस्ट अँड कन्सिलन्सी replenish supply of energy. A relative small fraction of us electric current come from this source, but that would change. Studies have repeatedly showing that renewable energy can provide a significant inexhaustible energy.
म्हणजे जे काही विंड आहे, स्काय आहे, ह्या सगळ्याच गोष्टींचा इफेक्ट हा मॅक्सिममली तुमच्या इलेक्ट्रिसिटीवरती कसा होतोय किंवा त्याच्या करंटवरती कसा होतोय, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. मेजर गव्हर्नमेंट sponsored studies found that clean energy could contribute somewhere between 3 and so times its 2013 level depending of assumptions. म्हणजे जे काही क्लीन एनर्जी आहे त्या मॅक्सिममली तुम्ही यूज करू शकता. जर क्लीन एनर्जी नसतील किंवा क्लीन एन्व्हायरमेंट नसेल तर ऑब्व्हियसली त्याचा इफेक्ट कशा होतो तुमच्या एनर्जीवरती होणारच आहे. जॉब्स अँड अदर इकॉनॉमिक बेनिफिट्स. आता कम्पेअर्ड विथ द फॉसिबल फ्युअल टेक्नॉलॉजीज विच आर typically identified and capital intensive, the renewable energy industry are more labor inside. Okay, maximum labors are required for such a renewable energy sources. Okay, in renewable energy sources more manpower is required, so because of that maximum jobs is available for different things. Number of jobs is available. Okay, other renewable energy technologies employs even more worker. In 2016 the solar industry is employed more than 2,60,000 people including job in solar. अशा सोलर प्लांटमध्ये जास्तीत जास्त पीपल्सची रिक्वायरमेंट होती ॲज कम्पेअर टू द फॉसिबल फ्युअल. मॅन्युफॅक्चरर अँड स्केल 25% इन्क्रीजेस. ओके, जे काय मॅन्युफॅक्चरर स्केल हे जे काय लागणार आहे ह्याच्यासाठी जे काय लागणार होतं ते 25% टोटल जे काय पर्सन्स होते ते इन्क्रीज झाले होते ओव्हर द 2015. 2015पेक्षा 2016मध्ये 25% वर्कर्स हे जास्तीत जास्त लागणार होते ॲज कम्पेअर टू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर इंडस्ट्री एम्प्लॉयड अप्रॉक्सिमेटली 66,000 people in 2017. The geothermal industries employed 5,800 peoples. म्हणजे हे बघितलं आपल्याला की हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटमध्ये 66,000 लोक लागतात, जिओथर्मलमध्ये फक्त 5,800 लोक लागतात. आणि हे जर मी एखादा रिन्युएबल सोलर प्लांट यूज केला तर त्याच्यामध्ये लागणारे पर्सन्स वर्कर्स हे किती आहेत तर 2,60,000. म्हणजे जॉब हा मॅक्सिमम लोकांना ह्याच्यात मिळतोय हे इथं आपल्याला काय केलेलं आहे आयडेंटिफाय केलेलं आहे. जॉब अपॉर्च्युनिटीज आणि इकॉनॉमिकल बेनिफिशियल हे ऑलरेडी आहेत. अदर रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजीज एम्प्लॉईज इवन मोर वर्कर इन. ओके, इन कॉन्ट्रास्ट दी एंटायर कोल इंडस्ट्रीज एम्प्लॉईड 1,60,000 पीपल इन 2016. म्हणजे कोलमध्ये किती लागतात 1,60,000 फक्त. इन ॲडिशन टू द जॉब डायरेक्टली क्रिएटेड इन द रिन्युएबल एनर्जी इंडस्ट्रीज ग्रोथ. म्हणजे आपल्याला काय होतं की मॅक्सिमम रिन्युएबल एनर्जीमध्ये जॉब मिळतो हे लक्षात येतं आहे. इन क्लीन एनर्जी कॅन क्रिएट अ पॉझिटिव्ह इकॉनॉमिक. आता क्लीन एनर्जी आहे त्यामुळे पॉझिटिव्ह इकॉनॉमी जनरेट होती आहे कारण आपल्याला सराउंडिंग क्लीन करण्याची कुठलीही गरज लागत नाही कारण ऑलरेडी रिन्युएबल एनर्जी इज अ क्लीन. रिपेल इफेक्ट्स. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीज इन द रिन्युएबल एनर्जी सप्लाईज chain will benefit and unrelated local business will benefit from increasing household and business incomes. ओके, स्टेबल एनर्जी प्राइजेस. आता रिन्युएबल एनर्जी आपल्याला अवेलेबल इझिली आहे. ओके, फ्रीली अवेलेबल आहे त्यामुळे याचे जे काही प्राइजेस आहेत त्या प्राइजेस चेंज होणार नाही आहेत. कारण आता समजा कोल बघितला आपण तर कोळशाच्या ज्या काही प्राइजेस आहेत त्या डे बाय डे चेंज होत जातात. कोळशाच्या खाणीतून कोळसा किती संपलेला आहे किती राहिलेला आहे यानुसार त्याची प्राईस बदलत जाते. फॉसिबल फ्रेशच्या प्राइजेस ह्या व्हॅरी ओके अकॉर्डिंग टू टाईम ह्या वेगवेगळ्या चेंजेस होत राहणार आहेत, स्विंग होणार आहेत. ठीक आहे, मग याच्याचमुळे काय होतं आहे तर कोलचे जे काही प्राइजेस आहेत किंवा त्यांच्या असणाऱ्या ज्या काही एनर्जीच्या प्राइजेस आहेत इट इज चेंज डे बाय डेज कारण ग्लोबली ह्यांच्या व्हॅल्यूज बदलत जाणार आहेत. त्यामुळे कोळशाच्या खाणीची प्राईस बदलली की तुमच्या ॲक्च्युअल जनरेशनची प्राईस बदलणार आहे. बट रिन्युएबल एनर्जी तुम्ही जर यूज केली तर रिन्युएबल एनर्जीची प्राईस कुठेही बदलत जात नाही. आपल्याला माहिती आहे सोलर आपल्याला इझिली अवेलेबल आहे, फ्रीली अवेलेबल आहे. विंड आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे. त्यामुळे ह्याच्या कॉस्ट बदलत नाही त्यामुळे ह्याच्यामुळे जनरेट होणाऱ्या एनर्जीची सुद्धा कॉस्ट काय होत नाही आहे तर चेंज होत नाही आहे. नेक्स्ट वन, केस स्टडीज ऑफ इम्प्लिमेंटेड एनर्जी कॉस्ट ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट इन इलेक्ट्रिकल युटिलिटी ॲज वेल एज थर्मल युटिलिटीज. आता केस स्टडीज ऑफ इम्प्लिमेंटेड एनर्जी कॉस्ट ऑप्टिमायझेशन ओके इन इलेक्ट्रिकल युटिलिटी ॲज वेल एज थर्मल युटिलिटी. आता इलेक्ट्रिकल युटिलिटी आणि थर्मल युटिलिटीमध्ये कॉस्ट ऑप्टिमायझेशनचं काय केस स्टडी एक केलेला आहे तर तो केस स्टडी आपण बघूयात. डिमांड फॉर नॅचरल गॅस अँड कोल बाय इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन अँड. आता वेगवेगळं कॉम्पिटिशन वाढतं आहे त्यामुळे जे काही नॅचरल गॅस आहे आणि तुमचा कोल आहे
ह्यांचं जे काही डिमांड आहे ते इन्क्रीज होतं आहे, त्यांची इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन अँड डायव्हर्सिटी अवर एनर्जी सप्लाईज अँड इन्क्रीज रिलायन्स ऑन रिन्युएबल एनर्जी कॅन हेल्प प्रोटेक्ट कन्झ्युमर व्हेन फॉसिबल फ्युएल प्राईस स्पीक. जेव्हा फॉसिबल फ्युएलची प्राईस वाढत जाते त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे, ऑब्व्हियसली जे काही रिन्युएबल एनर्जी आहे ते हेल्पफुल राहणार आहे किंवा हेल्प करणार आहे टू जनरेट अ मॅक्सिमम एनर्जी विथ अ लोएस्ट कॉस्ट. सो लोएस्ट कॉस्ट कुठे होणार आहे आपल्याला मॅक्सिममली, तर ॲज कम्पेअर्ड टू थर्मल युटिलिटी इन इलेक्ट्रिकल थिंग्समध्ये किंवा इन रिन्युएबल एनर्जीमध्ये जास्तीत जास्त हेल्पफुल किंवा जास्तीत जास्त प्रायर बेसिसवरती जो राहील तो म्हणजे रिन्युएबल एनर्जी राहणार आहे. नेक्स्ट वन, द केस स्टडी फॉर स्ट्रॉंग एनर्जी एफिशियन्सी पॉलिसी. Okay, the argument having a strong and effective industrial energy efficiency policy are in three categories: economic and enhanced energy security and reduction in environmental impact. तीन सिक्युरिटीजमध्ये कशामध्ये झालं पाहिजे, तर एक म्हणजे इकॉनॉमिक झालं पाहिजे, इन्हान्स एनर्जी सिक्युरिटी आणि रिडक्शन इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. एकतर इकॉनॉमिकली असलं पाहिजे, इन्हान्स एनर्जी सिक्युरिटी, एनर्जीसुद्धा सेव्ह झाली पाहिजे आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कमीत कमी झाला पाहिजे. या तीन गोष्टी आपल्याला इथं मिळाल्या पाहिजेत. दी evidence for the benefits in all three categories is governing as well as helping to create employment and grouped. Improving energy efficiency is a cheaper option than energy supplied entity, whether conventional or renewable. म्हणजे जो काही सप्लाय करतोय आपण बाय युझिंग रिन्युएबल एनर्जी, इट इज व्हेरी चीप, इट इज व्हेरी इफेक्टिव्ह, इट इज व्हेरी चिपर इफेक्टिवली आणि ॲज कम्पेअर टू एनी नॉन कन्व्हेन्शनल, ॲज कम्पेअर टू एनी कन्व्हेन्शनल, ॲज कम्पेअर टू एनी नॉन कन्व्हेन्शनल लाईक एनर्जी और ॲज कम्पेअर टू एनी फॉसिबल फ्युएल थिंग्स. आपल्याला हे जे काही रिन्युएबल किंवा कन्व्हेन्शनल थिंग्स आहेत हे जे काय होतं ते मॅक्सिममली एनर्जी इफिशियन्सी प्रोव्हाइड करतं आहे, मॅक्सिममली एनर्जी सेव्हिंग प्रोव्हाइड करतं आहे आणि त्याच्याचबरोबर एन्व्हायरमेंटल इफेक्टसुद्धा अफेक्ट करतं आहे. तर ह्या तीन गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत किंवा ह्या तीन गोष्टी कुठे मिळणार आहेत तर आपल्याला फक्त रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्येच मिळणार आहेत. इकॉनॉमिक आर्ग्युमेंट. आता इकॉनॉमिक आर्ग्युमेंट काय आहे? इकॉनॉमिक आर्ग्युमेंट फॉर एनर्जी एफिशियन्सी ऑफन फोकस ऑन जॉब क्रिएशन, एन्हान्स्ड compactancy and economic development. Each of them may have a different relative appliances to policymaker in specific countries. Their types of job are created by investment in energy efficiency. Worker insulating the desired measured. ओके, आता इकॉनॉमिक आर्ग्युमेंट म्हटलं तर काय होणार आहे, तर मॅक्सिमम मोर इकॉनॉमिकल काय आहे, मॅक्सिमम इकॉनॉमिकल पॉलिसी कोण प्रोव्हाइड करतं आहे, तर ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आन्सर देऊ शकतो की जे काही रिन्युएबल थिंग्स आहेत त्या इकॉनॉमिकली प्रॉपर आहेत, मॅक्सिमम जॉब प्रोव्हाइड करतात, फोकस ऑन अ जॉब अँड ऑल्सो रिड्यूस दी ऑल्सो इन्क्रीजेस द इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे रिन्युएबल एनर्जी इज मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट वन, रिडक्शन इन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. आता रिडक्शन इन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय आहे? 461 पॉईंट मग असे सांगितलं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्टवर अफेक्ट करत नाही आहे, कारण जे काही तुमचे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ते इको फ्रेंडली आहेत. ओके, रिड्यूस इको फ्रेंडली म्हणजेच काय, तर सोलर आहे त्याच्यामुळे कुठलाही डस्ट फॉर्मेशन होणार नाही आहे, इट इज व्हेरी क्लीन. विंड आहे, विंडपासून पण कुठलं डस्ट फॉर्मेशन होणार नाही आहे आणि त्यामुळे कुठलाही धूर किंवा कुठलंही डस्ट आपण हवेमध्ये सोडत नाही आहोत. सो विदाउट एनी फॉर्मेशन ऑफ ऑल दीज थिंग्स directly electricity is generated and energy efficiency can also be developed, okay, at the global and local level. Local benefits may include is improvement in air quality with positive economic effects such as reduced health care cost, त्यामुळे health care cost कमी होती आहे,
इकॉनॉमिकल डेव्हलप झालं आहे म्हणजेच काय, किंवा आपण काय म्हणतो इन्व्हायरमेंटली डेव्हलप किंवा बेनिफिशियल कसं आहे, कारण आपल्याला कुठेही क्लीन करण्याची गरज नाही आहे. एअर पोल्युशन कुठं होत असेल तर ते क्लीन करण्यासाठी काही इक्विपमेंट बसवायची गरज नाही आहे, किंवा कुठलंही पोल्युशन होत असेल तर ते क्लीन करण्यासाठी इथं आपली कुठलीही कॉस्ट जाणार नाही. त्यामुळे ते हेल्थ केअर कॉस्ट कमी होती आहे. फेवर लॉस्ट वर्किंग आवर्स, त्यामुळे टोटल वर्किंग लॉस्ट कमी होणार आहेत ड्यू टू argument for improved energy efficiency based on addressing change can either in response to interventional argument, national imposed targets, public pressures as or as desired to take leadership position. These facts can incentive the acceleration of energy efficiency attention, such as the replacement of inefficient plants and इन्फ्रास्ट्रक्चर्स. ओके, म्हणजे समजा जर तुमच्या प्लांटमध्ये काही फ्युएल किंवा काही ते फ्युम्स फॉर्मेशन होत असेल तर ऑब्व्हियसली पब्लिक काय करणार आहेत, तर तुमची कंप्लेंट करणार आहेत. मग कंप्लेंट केलं की प्लांट रिप्लेस करा, किंवा प्लांटमध्ये असणारे थिंग्स रिप्लेस करा, किंवा काहीतरी पोल्युशन अगेन्स्ट किंवा पोल्युशनला रेजिस्ट करण्यासाठी काहीतरी एखादं इक्विपमेंट प्लेस करा. ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं कॅन्सल होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या काही थिंग्स आहेत त्याची जी काही कॉस्ट आहे ती कॉस्ट कमी होईल, आणि त्यामुळे जे काही टोटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा टोटल जो काही प्लांट आहे तो ॲज इट इज राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही एक्स्ट्रा एनी अनदर कॉस्ट आपल्याला लागणार नाही आहे, आणि त्यामुळे रिडक्शन इन इन्व्हायरमेंटल इम्पॅक्टवरती इन्व्हायरमेंटलवरती कुठलाही इम्पॅक्ट होत नाही, इफेक्ट होत नाही आहे. त्याचबरोबर तुमची कॉस्टसुद्धा सेव्हिंग होती आहे. आणि लास्ट वन पॉईंट, इम्प्रूव्ड एनर्जी सिक्युरिटी. एनर्जी सिक्युरिटी हॅव अ सेव्हरल diminution access, affordability, adequacy and availability. It is about the risk of supply descriptions and is most often throughout in a improving energy efficiency in major fuel using process in the most fuel incentive sectors. Ions and steel, chemical, glass, etc. can directly reduce the need to impact fuel as well as incentive of fuel impact dependence. Other securities includes the physical ability of energy supply system to cope with the demand particulars at peak time. Improving industrial energy efficiency can reduce stress on electricity system. आता हे इम्प्रूव्हिंग एनर्जी सिक्युरिटी, एनर्जी जे काय सिक्युअर आहे, एनर्जी सिक्युरिटी जी काय आहे ती रिन्युएबल एनर्जीमध्ये काय होते, इम्प्रूव्ह होती आहे. जास्तीत जास्त एनर्जी सिक्युअर राहते आहे. त्याची डिपेंडन्सी जी काय आहे अदर थिंग्सवरती, फ्युएल्सवरती किंवा त्यांचा जो काही स्टोरेज आहे त्या स्टोरेजवरती कमी राहते आहे. मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा मॅक्सिमम अमाऊंट ऑफ रिन्युएबल एनर्जी ऑलरेडी प्रेझेंटेड आहे ॲज कम्पेअर टू फॉसिबल फ्युएल. त्यामुळे मेजर फ्युएल प्रोसेस, मोस्ट फ्युएल कसे आहेत तर मोस्ट फ्युएल हे आपले किंवा मेजर जे काही सिस्टीम आहे रिन्युएबल एनर्जी आहे ती इझिली अवेलेबल आहे. ॲज लाईक एनी अनदर फ्युएलसारखं ती त्याचा कुठे आपल्याला स्टार्टा काढावं लागत नाही, त्याच्यासाठी कुठे कॉस्ट घालावी लागत नाही आहे. ते संपलं आहे म्हणून आपला प्लांट बंद होत नाही आहे. तर जे काही कंटिन्युटी आहे तुमच्या सोलारमध्ये, विंडमध्ये, ही कंटिन्युटी ॲज इट इज राहणार आहे, आणि त्यामुळे तुमची जी काय एनर्जी सिक्युरिटी आहे ती एनर्जी सिक्युरिटी काय होत जाते आहे, इम्प्रूव्ह होत जाते आहे. मॅक्सिममली इम्प्रूव्ह होत जाणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुमच्या रिन्युएबल एनर्जीचा ह्या रिकमेंडेशनवरती काहीतरी इम्पॅक्ट होतो आहे. मग 3 गोष्टींवरती तो इम्पॅक्ट होतो आहे. फर्स्ट म्हणजे इकॉनॉमिक आर्ग्युमेंट, सेकंड वन रिडक्शन इन इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, आणि इम्प्रूव्ड एनर्जी सिक्युरिटी. ह्या तिन्ही गोष्टी आपल्या रिन्युएबल एनर्जी जर असेल तर काय केला जाणार आहे, या तिन्ही गोष्टी आपल्याकडे इझिली आयडेंटिफाय केल्या जाणार आहेत, आणि याचं आपण रिकमेंडेशन इझिली करू शकतो. ठीक आहे, ओके, थँक्यू. इथे आपला 5th चॅप्टर हा कंप्लीट झालेला आहे. इन नेक्स्ट सेशन वी विल स्टार्ट चॅप्टर नंबर 6. थँक्यू.